हॅलो स्टुडंट, प्रॅक्टिस सेट 1.3चा ऑलरेडी फर्स्ट क्वेश्चन काल आपण बघितला. हा सेकंड क्वेश्चन आहे. फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय केलं होतं, इफ देन फॉर्म, हो ना, जर असं झालं तर तसं होईल, असं कंडिशनल फॉर्म होता. याच्यात त्याचा कन्व्हर्स आहे. कन्व्हर्स म्हणजे उलट करायचं आहे. राईट द कन्व्हर्सेस ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. म्हणजे याच्यात मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन काहीच नाही करायचं आहे. जस्ट थोडासा ग्रामरचा सेन्स असेल तुम्हाला तर तुम्हाला हे इझिली करता येईल. कन्व्हर्स करायचं आहे म्हणजे वाक्याचा अर्थ बदलवायचा नाही, मिनिंग नाही चेंज झालं पाहिजे, कन्सेप्ट तोच, फक्त उलट लिहायचं आहे. ठीक आहे. म्हणजे कसं, इफ देन म्हटलं तर जर असं झालं तर तसं, तर सरळ सरळ लिहितो. त्याच्यात उलट करायचंय, जे आधी आहे ते नंतर आणि जे नंतर आहे ते आधी, म्हणजे करायचं इफ देन पण उलट मिनिंग. म्हणजे कसं, या सेंटेन्सचे दोन पार्ट्स करायचे आणि जो नंतर आहे तो आधी लिहायचा आणि जो आधी आहे तो नंतर लिहायचा. सिंपल. काय आहे बघा, अल्टरनेट angles formed by two parallel lines and their transversal are congruent. काय म्हणत आहे, असे पॅरलल लाईन्स असतात, याचा हा ट्रान्सव्हर्सल असते. ओके, 8th क्लासमध्ये झालाय, पॅरलल लाईन चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये झालेला आहे. तर काय म्हणतात, अल्टरनेट अँगल कसं बनवायचं, तर तुम्हाला सिंपल वेनी सांगितलं होतं, लक्षात कसं ठेवायचं. 8th क्लासमध्ये जे स्टुडंट होते, असे झेड वाले अँगल्स काय असतात, हो ना, आठवत असेल, असं झिगझॅग झेड, उलटा झेड, सरळ झेड सांगितलं होतं. तर हे असे झेड वाले अँगल्स अल्टरनेट अँगल्स असतात. ठीक आहे. फॉर्म बाय, अल्टरनेट अँगल समजले तुम्हाला. फॉर्म बाय म्हणजे तयार झाले, कोणामुळे तयार झाले, टू पॅरलल लाईन्स, दोन लाईन पॅरलल असले तरच असे, अँड दे आर ट्रान्सव्हर्सल, दोन पॅरलल लाईन आणि त्याच्या ट्रान्सव्हर्सल, पॅरलल लाईनला कट करणाऱ्याला ट्रान्सव्हर्सल म्हणतात. याच्यात हे अँगल तयार झाले, हे कसे आहेत, आर कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट म्हणजे हा 50 डिग्री तर हा सुद्धा 50, हा जर 60 डिग्री तर हा सुद्धा 60, असं असते. माहित आहे, मागच्याच वर्षी बघितलंय, असं असते. तर याचा काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन नाही करायचे आहे, याचा कन्व्हर्स करायचं. तर दोन कोणते महत्वाचे शब्द आले, एक तर पॅरलल लाईन्स आणि कॉन्ग्रुएंट. कोण कॉन्ग्रुएंट, अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट. तर दोन शब्द आले, पॅरलल आणि कॉन्ग्रुएंट. एक तर आला पॅरलल लाईन, ठीक आहे ना, आणि दुसरा आला कॉन्ग्रुएंट. तर मग याचं इफ देन बनवायचं आहे, पण कन्व्हर्स उलट. म्हणजे हा पॅरलल लाईन जो पहिले आलाय हा कुठे पाहिजे, शेवटी, आणि हा जो कॉन्ग्रुएंट शेवटी आलाय तो कुठे पाहिजे, पहिले. उलट करायचं. तर मग याचं कसं बनवाल, डायग्राम काढणं आवश्यक नाहीये, समजण्यासाठी काढली आहे फक्त. काय लिहा, इफ काय पहिले आलं पाहिजे, आता पॅरलल लाईन पहिले आलं पाहिजे का, नाही, कन्व्हर्स आहे, उलट आहे. म्हणजे हे कॉन्ग्रुएंट पहिले आलं पाहिजे. म्हणजे मग इफ कॉन्ग्रुएंट लिहाल का डायरेक्ट, नाही, काय कॉन्ग्रुएंट, काय कॉन्ग्रुएंट आहे, अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे. हां, तर इफ अल्टरनेट अँगल्स, हां, मग अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट एवढंच नाही लिहायचं. अल्टरनेट अँगल म्हणजे झेडवाले अँगल कुठे बनले आहे, अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय, पॅरल शब्द आताच नाही आणायचं, ओनली टू लाईन्स, एनी टू लाईन्स, अल्टरनेट अँगल फॉर्म बाय टू लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, म्हणजे टू लाईन्सला कट करणारी लाईन, ट्रान्सव्हर्सल. इफ अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट एवढंच लिहायचं नाही, अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट तर पहिले लिहायचं आहे, राईट, पहिले हे लिहायचं मग हे. तर इफ मध्ये फक्त कॉन्ग्रुएंट नाही लिहायचं, इफ अल्टरनेट अँगल्स कसे तयार झाले, फॉर्म बाय, कारण कसे तयार झाले ते लिहिलंय ना क्वेश्चन मध्ये, फॉर्म बाय टू लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. देन, तर काय होईल, देन, पण देन नंतर काय आलं पाहिजे, आता हेच आलं कॉन्ग्रुएंटचं, झालं ना कॉन्ग्रुएंट. देन दोज लाईन्स आर पॅरलल, देन दोज लाईन्स आर पॅरलल. हा झालं याचा कन्व्हर्स. क्वेश्चन काय होता, पॅरलल लाईन्स मधले अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतात. आपण काय लिहिलं, अल्टरनेट अँगल जर कॉन्ग्रुएंट आहे तर लाईन कशा असल्या पाहिजे, पॅरलल. लक्षात आलंय, सिंपल आहे. थोडंफार इंग्लिशचं नॉलेज असेल, ग्रामरचं, तर तुम्हाला हे अगदी इझिली पुढचे तर तुम्ही स्वतः करू शकाल, इतकं इझी आहे. एवढंच लक्षात ठेवायचं आहे, कन्व्हर्स म्हटलं तर उलट करायचं. दोन महत्वाचे वर्ड्स कोणते ते शोधायचे, म्हणजे या सेंटेन्सचे दोन पार्ट करायचे, हे दोन पार्ट.
तर नंतरचा आधी आणि आधीचा नंतर, म्हणजे कॉन्ग्रुएंट पहिले आलं, पॅरलल लाईन नंतर आलं. ठीक आहे. इफ द अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय टू लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट देन दोज लाईन्स आर पॅरलल. त्यानंतर यातला सेकंड काय दिलं आहे बघा. इफ पेअर ऑफ दी interior angles made by transversal of two lines are supplementary, then the lines are parallel. आता या सेंटेन्सचा मिनिंग काय होतो ते पहिले समजून सांगते, देन याचे दोन कोणते पार्ट्स इम्पॉर्टंट आहेत ते, आणि मग त्याचा कन्व्हर्स लिहायचा. ठीक आहे. इफ द पेअर ऑफ इंटेरियर अँगल मेड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन आर सप्लिमेंटरी. काय म्हणत आहे, टू लाईन्स आहेत. हा, पहिले पॅरलल वर्ड यूज नाही केलाय, टू लाईन्स आणि त्याचा ट्रान्सव्हर्सल म्हणजे त्यांना कट करणारा, याची इंटेरियर अँगल. तुम्हाला आठवत असेल मागच्या वर्षी मी इंटेरियर अँगल कसे ओळखायचे सांगितलं होतं. उलटा सी, सरळ सी, हो ना. असं सी वरून इंटेरियर अँगल आयडेंटिफाय करायचे सांगितले होते. हा, तर हे अँगल सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरी असतात म्हणजे या दोघांची ॲडिशन किती असते, 180. कॉम्प्लिमेंटरी म्हटलं तर 90, सप्लिमेंटरी म्हटलं तर 180. देन द लाईन्स आर पॅरलल. जर या दोन अँगलची ॲडिशन 180 आली तर लाईन कशा असल्या पाहिजे, पॅरलल. हा याचा मिनिंग होते. जर इथल्या अँगलची सी वाले म्हणजे इंटेरियर, झेड वाले म्हणजे अल्टरनेट, तर सी वाले म्हणजे इंटेरियर अँगलची ॲडिशन 180 आली म्हणजे सप्लिमेंटरी, तर लाईन पॅरलल असतात, असा याचा मिनिंग आहे. हे ऑलरेडी तुम्हाला माहीतच आहे, मागच्या वर्षी पॅरलल लाईन चॅप्टरमध्ये बघितलंय. हां, तर मग आता महत्त्वाचं काय आहे, ह्याचं कन्व्हर्स कसा करायचा. दोन शब्द कोणते महत्त्वाचे आहे, एक तर इंटेरियर अँगल ज्याची सम 180 येते, ही त्याची प्रॉपर्टी झाली. इंटेरियर अँगलची सम 180 येते मी सप्लिमेंटरी. इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, हा एक पार्ट, आणि दुसरा पार्ट आहे पॅरलल. तर पहिले काय येते, सप्लिमेंटरी येते आणि पॅरलल नंतर येते. तर आता कन्व्हर्स करताना पहिले तुम्ही काय घ्याल, कन्व्हर्स म्हणजे उलट करताना काय घ्याल, पॅरलल लाईन्स घ्याल, हो ना. उलट करताना पहिले हे घ्याल का, नाही, जे नंतर आहे ते पहिले घ्याल. करायचं तर इफ देणंच. तर कसं लिहाल, इफ टू लाईन्स आर पॅरलल, हो ना, हे लिहाल ना, लाईन्स आर पॅरलल. इफ टू लिहा, नाही तर लाईन्स आर पॅरलल लिहा. इफ टू लाईन्स आर पॅरलल, देन जर दोन लाईन्स पॅरलल आहेत, देन हे वाक्य लिहायचं, देन द पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स, देन दी पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स. हां, इंटेरियर अँगल्स कोणी तयार केले, इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय दोज लाईन, ज्या लाईन होत्या त्या दोज लाईन्स किंवा दीज लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे. इंटेरियर अँगल कोणी तयार केलं ते पण लिहायचं. जसं अल्टरनेट अँगल कोणी तयार केलं होतं, कुठे तयार झाले होते, पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सल, तर तसंच लिहायचं. फॉर्म बाय दोज लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल आर कसे आहे, कॉन्ग्रुएंट आहे का सप्लिमेंटरी आहे, सप्लिमेंटरी वर्ड आहे, आर सप्लिमेंटरी. आर सप्लिमेंटरी. बघा सेंटेन्स एकदा काय लिहिलं आहे आपण, पॅरलल शब्द पहिले आणला, सप्लिमेंटरी शब्द नंतर आणला, म्हणजे उलट केलं. म्हणजे काय केलं, कन्व्हर्स. इफ द टू लाईन्स आर पॅरलल, then the pair of interior angles formed by those lines and transversal are supplementary. ठीक आहे. थर्ड डायग्राम समजण्यासाठी काढलेली आहे, तुम्हाला एक्झाम मध्ये काढायची गरज नाही, डायरेक्ट याचा कन्व्हर्स लिहायचा आहे. म्हणजे जो नंतर आहे तो पहिले, जो पहिले आहे तो नंतर. इफ देन. थर्ड लास्ट क्वेश्चन काय आहे याच्यातलं बघा, दी डायगोनल्स of a rectangle are congruent.
काय दिलं आहे, डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. आता डायग्राम काढून दाखवते तुम्हाला. तसं सर्वांना माहीतच आहे, मागच्याच वर्षी क्वाड्रिलॅटरल चॅप्टरमध्ये रेक्टँगल बघितला होता. तर रेक्टँगल असा राहतो. डायग्राम फक्त समजण्यासाठी आहे, हो ना. ज्याचे सर्व अँगल्स 90 डिग्रीचे असतात. आणि याचे डायगोनल कशाला म्हणतात, याला. डायग्राम तुम्हाला एक्झाममध्ये नाही काढायचे, समजण्यासाठी सांगत आहे. हे जे डार्क लाईन्स काढले आहेत ते डायगोनल्स आहे. कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहे. मीन्स हा 10 सेंटीमीटर असेल तर हाही 10 सेंटीमीटर, हा 5 सेंटीमीटर असेल तर हा सुद्धा 5 सेंटीमीटर. तर मिनिंग काय दिलंय, डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. कोणते वर्ड्स महत्वाचे आहे, एक तर रेक्टँगलचे डायगोनल आणि दुसरा कॉन्ग्रुएंट. तर पहिले काय आलं पाहिजे, कन्व्हर्स करत आहे ना. जर इफ देन असतं तर कालच्यासारखं सरळ सरळ लिहिलं असतं. जो पहिले आला तो पहिले, नंतर आला तो नंतर. बट हा काय आहे, कन्व्हर्स आहे. तर पहिले काय लिहाल, कॉन्ग्रुएंट लिहाल, हो ना. जो नंतर आहे तो पहिले. तर कसं लिहाल, कॉन्ग्रुएंट. इफ कॉन्ग्रुएंट लिहाल का, नाही. कोण कॉन्ग्रुएंट, इफ द डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. मग डायगोनल कोणाचे, तर क्वाड्रिलॅटरलचे. इफ डायगोनल्स कोणाचे ते लिहायचं, इफ डायगोनल्स ऑफ, याला इन जनरल काय म्हणतो, क्वाड्रिलॅटरल म्हणतो. इफ डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट, देन बघा हा जो शेवटचा शब्द होता तो मी इफ मध्ये पहिले आणला. आणि देन काय, कोणता वर्ड राहिला, देन डायगोनल तर लिहिलं आपण ना. कॉन्ग्रुएंट लिहायचं होता. मग कॉन्ग्रुएंट कोण आहे, डायगोनल. तर डायगोनल तर लिहिणं आलंच ना. डायगोनल कॉन्ग्रुएंट असेल तर देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल. देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल. बस तुम्हाला हीच एक लास्ट एक्सरसाइज होती, प्रॅक्टिस सेट होता की ज्याच्यामध्ये थोडं ग्रामरचा यूज होता आणि टोटल थेअरी होती. मॅथमॅटिक्स नाहीच्या बरोबरीत आहे, काहीच कॅल्क्युलेशन नाही आहे. प्रॉपर्टी ऑलरेडी लिहून आहे. ग्रामरचा थोडासाही सेन्स असेल तर तुम्हाला समजायला इझी जाईल. ठीक आहे. तर इफ देन काल बघितले होते, आज त्याच इफ देनचे काय बघितले, कन्व्हर्स म्हणजे उलटं कसं करायचं आहे. ठीक आहे. तर इथे आपले प्रॅक्टिस सेट तर सगळेच कंप्लीट झाले आहे. उद्यापासून आपण प्रॉब्लेम सेट बघू. त्यात तुम्हाला जेवढे सॉल्व करता येतं प्रॉब्लेम सेटचे तुम्ही स्वतः करा. जे मला माहिती आहे की तुम्हाला डिफिकल्टी जाऊ शकते ते मी स्वतःच घेईन. स्टील तुम्हाला आणखी काही मी घेतलेल्या प्रॉब्लेमच्या व्यतिरिक्त आणखी काही डिफिकल्टीज असेल कोणत्या क्वेश्चनमध्ये प्रॉब्लेम सेटच्या, तर तुम्ही डिस्कशन ग्रुपवर तसं टाका. ठीक आहे.